पण आवाज ऐकला आमचे साथी समाजक मित्र मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर डब्ल्यू. नक्कीच त्याने मला नाव दिलं बबलू आणि मी त्यांना नाव देतोय डब्ल्यू. असं काय मॅच होईल ना बबलू आणि डब्ल्यू. सध्या तरी जाऊया आपण मग मैदानाच्या आतमध्ये. दोन खेळाडू आलीत कोण आहेत पाहूया आपण दोन बॅटर्स मध्ये. एन्जॉय ग्रुप बॅलकडे टीम आकाश आणि नितेश. बॉलिंग मार्कवर बघतोय आपण मिस्टर नीरज कोरडा बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. पहिला बॉल एज होता एज हलकासा बॉल बघितला पण तर फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल तिथे थांबला स्टॉप झाला. आज आपण बघितलं तर थोडा डिफरंट जर्सीमध्ये नितेश अंडवा यांचा पण करिअर बघितलं तर आकाश यांचा आता बघतोय 220 रन्स आहेत. स्ट्राईक रेट 150चा आहे 21चा बेस्ट. नितेश यांचा बघूया आपण नीरज यांचा जर 39 विकेट आहे इकॉनॉमी 10ची आहे. बॉल आपण पाहिलं तर चांगला जात आहे. नितेश यांचा आपण करिअर बघितलं तर मग 207चा स्ट्राईक रेट आहे आणि मग 439 32 सिक्सर्स 41 मॅचमध्ये चांगला आहे. एव्हरेज देखील चांगला आहे म्हणजेच प्रत्येक मॅचमध्ये रन्स बनवत आहेत ते याचा अर्थ आपण पाहिलं तर. त्यांच्याकडे आज आपण बघतो की नॉन स्ट्राईक एंडला परंतु आकाश परब वेट केलाय बॉलला लॉफ्ट केलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतील 2 हो 2 डेफिनेटली आपण कारण की त्या बाजूने गेला पॉलच्या त्या बाजूने गेला तर 2 धावा मिळतील तुम्हाला. केबीएम ट्रॉफी आपण बघितली ना मित्रांनो तर आज 6व्या दिवसामध्ये आयोजक करते आपण बघितले तर मग संपूर्ण बिरसा मुंडा ग्रुप सातिवली आणि त्यांच्या माध्यमातून एक बिग इव्हेंट एक मोठा ऑर्गनाइजमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि करता धरता पण पाहिले तर मग या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाबूदादा महाळी त्यानंतर आपण पाहू शकतो दिनेश दादा टोकरे असतील उमेश महाली असतील. त्यानंतर आपण बघितलं की संपूर्ण बिरसा मुंडा सातिवली संघ असेल इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये क्रांतीवीर बिरसा मुंडा पूर्ण ग्रुपच इन्व्हॉल्व आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग संपूर्ण सातिवली गावचे ग्रामस्थ आणि त्यांचं देखील हे मोठं योगदान खास आपण पाहिलं तर आकर्षण असतं कारण की मग शेवटच्या दिवशी सगळ्या खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था देखील असते. हा बॉल खेळला गेला इनफिल्डच्या थोडा वरून चांगला सेफ ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. धावा आपण पाहतोय या 17 मध्ये थोड्या सिंगल आणि डबल ह्या जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ब्लेसिंग स्टार्स या टीमकडे आपण बघितलं तर त्यांच्याकडे आज स्टार्स खेळाडू आपण पाहिले तर कोण आहेत आणि कोण नाही आहेत ते देखील पाहावं लागेल. आणि आज कदाचित सगळे स्टार असतील या टीमकडे. टायमिंग शॉट परंतु खाली क्षेत्र फिल्डर लांब होते तिकडे 2 मिळण्याची शक्यता आणि 2 मिळत आहेत. सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर मग धावा घेण्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारे अडथळा येत नाहीये इकडे. चर्चा आपण बघितली तर सुंदररीत्या आपण पाहिलं तर मग ही सुरुवात करण्याचा प्रयत्न होतोय. फेकून झालेले बॉल 5 धावा फलकावर 5 पहिल्या सुरुवातीला 2 डॉट त्यानंतर मग 5 आले आहेत 3 मध्ये. अंतिमचं असेल पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि स्ट्रायकेनकडे नितेश यांना पाहतोय आपण. प्रत्येक एक बॉल नंतर मोठा फटका त्यांची खासियत आहे. प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सोप्या पद्धतीने धावा मिळत आहेत. आता ओव्हर थ्रो नाही मिळणार नाहीये कारण की मनसुबा दर्शवला नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ पाहिला पण तर पूर्ण होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर बिनबाद 7 एन्जॉय ग्रुप बेलकडी या टीमची स्थिती पाहायला मिळते. मला वाटतं की मॅन ऑफ द मॅच बाकी आहे मागील मॅचचा. प्रदीप पवार प्लेअर ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे जो आपण घेण्यासाठी यायचं प्रदीप. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच प्रदीप आपण यायचं आहे. सध्या तरी आपण चर्चा करूया. आपण पहिल्या ओव्हरचा 7 धावा फलकावर पाहिल्यात आपण आणि 7 ने थोडीशी आपण पाहिलं तर धीमी सुरुवात आहे परंतु धीमी सुरुवातीला मात्र थोडासा वेग देण्याचा प्रयत्न करावा लागेल.
आपण नुकताच आपण पहिल्या 2 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, परंतु वर्ल्ड कप जिंकत असताना पहिल्या 2 ओव्हरचा जर खेळ बघितला होता ना भारतीय संघाने, तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा घेतल्या होत्या. हो, सुरुवात झाली होती धीमी आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग एक कामगिरी, अभूतपूर्व कामगिरी केली होती आणि तशीच काहीतरी अभूतपूर्व कामगिरी पहिल्या ओव्हर नंतर करावी लागेल. जर ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर मग तुम्हाला जिंकायची आहे, मॅच म्हणजे मजबूत स्थिती प्रदान करायची आहे, तर तसा खेळ करावा लागेल. तशा प्रकारे आपण बघितलं तर मग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग आखावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो आता थोडंसं फील्ड प्लेसमेंट आपण बघितलं तर डीपमध्ये फील्ड पाहायला मिळते, कारण की ज्याप्रमाणे बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळतील आता, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फील्डचं बंधन होतं, आता ते शिथिल झालं. पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त रिंगच्या ओव्हरमध्ये आलेल्या 7 धावा. बॉलिंग मार्कवर दया, गतीने टाकलेला बॉल, थोडेसे शपल क्रॉस खेळण्यासाठी मजबूर झाले होते आकाश बरफ. आकाश ओपनिंगचा आपण पाहिलं तर हा क्रम आहे त्यांच्याकडे, सलामी आणि सलामी आपण बघितलं तर एक मोठी मात्र सलामी देतील का, परंतु देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, परंतु यशस्वी होत नाही आतापर्यंत हा खेळ जर आपण बघितला तर. या बॅटर्सचा 7 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा फलकावर लागलेल्या आहेत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ओव्हर नंतर देणार आहोत. सध्या तरी 1 2 3 हो फलंदाज झालाय बाद, कॅच कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळेल. आकाश टगलीचा क्रिकेट खेळत होता आणि आपण पाहिलं तर त्याला परतावं लागेल. 6 चेंडू फेस केले, 3 धावा आणि बाद झालाय. पहिला धक्का एन्जॉय ग्रुप टीमला. जाऊया आता आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिकडे दिला जाईल हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. बाबूदादा महाळी इथे उपस्थित आहेत आणि बाबूदादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता आपण पाहिलं तर बाबूदादा महाळी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हा पुरस्कार. नितेशजी कदम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं मेडल, त्यानंतर संतोषजी पवार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं आपण पाहिलं तर ही ट्रॉफी, त्यानंतर अनिलजी गडकरी सरांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली कोल्ड्रिंक्स आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुपच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली फ्रुट्स हे दिले जात आहेत. प्रदीप या खेळाडूला कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड लक फॉर नेक्स्ट मॅच प्रदीप अँड ऑल टीम. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं 7, दुसऱ्या ओव्हरची सुरुवातीलाच आपण पाहिलं तर मग पहिला डॉट, दुसऱ्यामध्ये विकेट. अजय मैदानाच्या आतमध्ये अजय हंडवा एक चांगले प्लेयर्स आहेत. अजय यांचं जर अनालिसिस बघितलं तर 170 धावा आपण पाहिले तर मग 150चा स्ट्राईक रेट, म्हणजे चौकार षटकार लगावू शकतायत. किती छान आहे बॉलर करे, काय जबरदस्त रिदमने बॉलिंग करतोय दया. आज आपण पाहिलं तर कमाल करतोय दया कोरडा. दया नावाचा आपण बघितलं तर रोल मात्र तो खूप प्रसिद्ध झाला होता जेव्हा आपण बघितलं तर CID चा जो सिरियल आपल्याला बघायला मिळायचा, म्हणजे तो दया एक आपण बघितलं तर रोलसाठी फेमस होता, दरवाजा तोडण्यासाठी, परंतु हा दया पहिला आपण तर बॉलिंग करण्यासाठी आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग नाही, विशाल तिकडे आलेले आहेत. सध्या तरी आपण बघतोय की मग दया कोरडा यांचा जो स्पेल पाहिला पण तर 4 चेंडू फेकले गेलेत आणि फलकावर आपण पाहिले तर मग फक्त एकच धाव दिली आहे. धाव फलकावर 8. चर्चा करायची झाली तर आज 8 ने वाटचाल मात्र आपण पाहिले तर मग मोठी करावी लागेल. नितेश यांना पाहिलं पण तर मग 2-4, अजय 2 मध्ये 1. व्यवस्थित बॉल आला नाहीये बॅटवर, बॅकवर्ड स्पीड लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. 1 मिळाली, दुसरी मिळाली आणि आता पाहू शकतो की मग तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न. हो मिळेल मिळेल मिळेल. नेमकं काय झालं, ओव्हर थ्रो झाला, थोडी घाई आहे. घाई केली तर मात्र आपण बघितलं अति घाई संकटांना आमंत्रण देई आणि संकटाला आमंत्रण मात्र दिलं जात आहे आणि त्याच कारणामुळे आपण पाहिलं तर मग इकडे थोडंसं नुकसान होते. धावा 3 मिळाल्या, संघाची टोटल 3 मुळे आपण पाहिले तर थोडीशी पुढे सरकली गेली आहे आणि टीमची टोटल पोहोचली आहे पाहता आपण पाहिली तर मग 11-11. सोडून दिलाय बॉल आपण पाहिला तर इथे पॅटर्नने आमचे अंपायर्स सुनील घाटल सर वाईटचा इशारा पोहोचवत आहेत. 11चा आकडा जर आपण पाहिला तर जो पाहायला मिळाला तो पार केलाय, आता 12 वर पोहोचला गेलाय वाईडने.
दयाचा स्पेल देखील आपण पाहू शकतो की योग्य रीतीने आणि बॅटिंग लाईनअपला आपण पाहिलं तर मग पकडून ठेवणारा स्पेल. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मग मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहेत, परंतु सध्या तरी ती महारत मात्र त्यांना हासिल झालेली नाहीये या मॅच मध्ये. गतीने टाकलेला बॉल बॅटरला केलाय बेट, चांगली बॉलिंग पाहायला मिळालंय. आपण पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हर्स नंतर संघाची स्थिती आपण पाहिली त्याला फलकावर आहे 6च्या सरासरीने 12 धावा. याचाच अर्थ 12 चेंडूचा आपण खेळ पाहिला, 12 चेंडूचा खेळ शेष असेल. 12 चेंडू मध्ये किती धावा येतील आणि टार्गेट किती धावांचं या मॅच मध्ये सेट केला जाईल पाहूया. जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये परतूया. कम ऑन डीजे. ABK 2 मेरा चैन वैन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले. 1 2 3 4 मेरा चैन वैन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले. बर्बाद हो रहे हैं जी, बर्बाद हो रहे हैं जी तेरे अपने शहर वाले. मेरा चैन वैन सब उजड़ा, जालिम नजर हटा ले. बर्बाद हो रहे हैं जी तेरे अपने शहर वाले. मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा, मेरी अंगड़ाई ना टूटे तू आजा. कजरा रे कजरा रे तेरे काले काले नैना. कजरा रे खूप खूप धन्यवाद. इथे 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर इथे आपण पाहू शकतोय 12 धावा. आज शास्त्रीकर पाडा टीम थोडीशी अनलकी राहिली पहिल्या मॅच मध्ये, परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतोय आम्ही. बॉलिंग मार्कवर विकास मालकरी फोर्स केल्या बॉलला, बॉल मात्र आपण पाहिलं चाललाय. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त प्रहार, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार आणि येईल A1 क्वालिटी बिग ब्रँडेड KBM षटकार. DJ उमेश शिंदे. खूप खूप धन्यवाद डीजे. चर्चा करूया आपण तर या ओव्हरची. विकास वर आक्रमण, पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन च्या बाजूने ट्रॅव्हल झालाय. आता आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. विकास मालकरी नाहीये तर या संघाचे विकास आणि विशाल हे कमाल खेळाडू आहेत, कारण की कमाल करू शकतायत आणि धमाल करू शकतायत. कारण की कमाल धमाल बॅटिंग बॉलिंग मध्ये करण्याची दोन्ही क्षमता आहेत, परंतु त्यांच्या विरोधात थोडीशी कमालीची खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर नितेश स्ट्राईक एंडकडे आहेत. एक व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिक्सर डिक्लेरेशन व्हाईट 8 धावा आलेत, म्हणजेच पहिल्या 2 बॉल मध्ये. आता हे प्रेशर असेल विकासवर, हो, कारण की हे प्रेशर आपण पाहिल्यानंतर सिक्सर मुळे आलंय. डेफिनेटली इथे एक गुड हिटिंग बॅटिंग 40+ धावा मिळू शकतायत. चांगला फटका उडवलाय, परंतु फिल्डर आहे तिकडे. पुढे बॉल पडला, अडवण्याचा प्रयत्न, बॉल थांबेल का? नाही, बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चालला. 1 2 3 4 केलेला वार आणि येतोय चौकार. खूप धन्यवाद. या ओव्हर मध्ये एक चांगला मोमेंटम मिळतोय. षटकार चौकार टीमचं टोटल आपण पाहिलं तर या चौकाराने वाढलेलं पाहायला मिळालं. टीमचं टोटल पोहोचलं गेलंय 24च्या घरामध्ये 24. आता चांगली स्थिती दिसते, कारण का पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा आल्यात.
विकास यांच्या विरोधात थोडासा बाउन्स देणारा बॉल पाहायला मिळतोय. बेट चेंज आहे आणि पाहतोय आपण फलंदाज बाद झाले. जबरदस्त कमबॅक विकासाचं पाहायला मिळालं, कारण की आतापर्यंतची बॉलिंग झाली होती थोडीशी शॉर्ट अप दिली आहे. यावेळेला बाउन्सरचा वापर केला आणि फायदा मिळतोय त्याचा. फलंदाज मात्र बनवायला घातक अंदाजामध्ये येत होता, त्याला केले बाद खामोश केलाय. नितेशची विकेट मिळाले आणि महत्वपूर्ण धक्का मात्र आपण पाहिला तर दिला जातोय मैदानाच्या मध्ये आपण पाहिला तर दुसरा एन्जॉय ग्रुप टीमला. खूप खूप धन्यवाद. इथे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. मिस्टर मनीष देखील चांगले बॅटर्स आहेत. कॅपॅसिटी त्यांची देखील आहे, क्षमता आहे. मनीष वाघात त्यांना पाहतोय आपण. थोडे क्रॉस गेले हा बॉल खेळण्यासाठी. बॉल डाऊन दिले, एक निघून चाललाय. वाईटचा इशारा हा मिळतोय. ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा टीम कुठेतरी आपण पाहिलं नाही तर या संघाला लिमिट मध्ये ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्नामध्ये आहे. आणि तो प्रयत्न आपण पाहिला तर मग कशा प्रकारे पूर्ण होतात. अजून देखील या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ शेष आहे. प्लॅन मिस शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. सध्या तरी आपण पाहिलं तर मनीष वाघात त्या शक्ती प्रदर्शनामध्ये अपयशी राहत आहेत. 25 धावा, बॉल फेकून झाले 5. अंतिमचा बॉल आहे. ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा टीम पूर्णपणे पण पाहिलं तर मग या मॅच मध्ये आहे, कारण की त्याने लिमिट क्रॉस करू दिलं नाही आतापर्यंत. आणखी एक डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती. गुड कमबॅक पाहायला मिळालं. बॉलर विकास पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर धावा दिल्या होत्या 12, परंतु त्यात नंतर उर्वरित 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 1 दिली. एकूण आपण पाहिलं तर टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 पाहायला मिळत आहे. 2 गड्याच्या मोबदल्यात 6 चेंडूचा खेळ इनिंग मध्ये शेष. आणि पाहूया या 6 चेंडू मध्ये किती धावा फलकावर मात्र लगावण्यामध्ये यश मिळेल. आपण पाहिलं तर एन्जॉय टीमला मैदानाच्या आतमध्ये. घेऊया ब्रेक मध्ये जाऊया, सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. 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 फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी. फुगली बेडकी वाणी ते पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. मॅच आहे 2 टीम्सच्या मध्ये. एन्जॉय ग्रुप बेलकडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा टीम. आपण बघितलं तर मग आता सूरज कोरडाच्या हातामध्ये बॉलिंग सोपवले, परंतु ही बॉलिंग सोपवल्यानंतर त्याने पहिला बॉल जो फेकलाय ना तो वाईट. सूरज कोरडा यांचा रेकॉर्ड आपण पाहिलं तर 41 विकेट त्यांच्या नावावर आहे. एकाउंट मॅच मध्ये विकेट टेकिंग बॉलिंग करण्याची क्षमता आहे. उलटाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल मात्र आपण पाहिला गोइंग गॉन. That's a huge and massive big hit. Good hit by Mr. Ajay Sadava. खूप धन्यवाद डीजे. आज स्कोरर आपण पाहतोय स्वप्नील भरपूर चांगला आम्हाला सहकार्य करतायत. ऑफस्टंपची बाहेरची लाईन फिल्डर सेट आहेत याच फटक्यासाठी. आपण पाहिलं तर मग एक गेम प्लॅनिंग आणि त्या गेम प्लॅनिंग मध्ये मात्र सफल झाले. बॅटरने षटकार ठोकला होता, मात्र त्यात नंतर त्याला केलं बाद. गुड कमबॅक बाय मिस्टर सूरज कोरडा अँड बिग विकेट बाय अजय. आउट.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा ताकद असते ना प्रत्येक बॉलरची. पॅटर्नला काय करायचं करू द्या, माझी ताकद आहे त्याच लाईन आणि लेंथ वर मी बॉलिंग करेन, तेच केलं होतं. कारण की ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा टीमचे जे बॉलर सूरजना पाहिला आपण, जी लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केला होता ना, तिथे सुरुवातीला वाईट, त्यानंतर फुलटाच आपण पहिला कन्वर्ट करून बसले होते, परंतु यानंतर चांगला टप्पा आणि विकेट आपण पाहिलं तर मग प्राइसलेस विकेट. कारण की मोठी विकेट अजयची मिळाली आहे. जे बॅटर इंटर झालेत बॅटिंग करण्यासाठी. दीपेश वाघात यांच्याकडे देखील आपण पाहिलं तर कला आहे बॅटिंग मध्ये. आपण पाहिलं तर मग चांगले हात दाखवू शकतायत, बिझी प्लेअर आहेत, धावा फलकावर लगावू शकतात ते. त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर हा बॉल मात्र आपण पाहिलं तर हाताळायला गेला, परंतु अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल त्यांच्यासाठी होता, परंतु आपण पाहू शकतो की हा डॉटच्या स्वरूपात येतोय. फलकावर धावा 32 दिसत आहेत 3 गड्याच्या मोबदल्यात. 3 बॉलचा खेळ शेष. सुंदर बॉल अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न होता दीपेश यांचा अगदी जवळून, तो मात्र नाक ठरेल आणि संधी मिळते इथे. आपण पाहिलं तर ब्लेसिंग स्टार्स टीमला भारी पडण्याची. रन आउट, फलंदाज बाद, दीपेश आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. इथे आपण बघू शकतोय चौथा फलंदाज बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी बाळा आलेत. बालकृष्ण किरकिरा बॅटिंग करण्यासाठी आलेत. 6व्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागेल त्यांना. लाखात एक वाक्य, जे घडले ते सोड आणि ते घडायचं त्याच्यासाठी लढ, आणि तसा खेळ करावा लागेल. ब्लेसिंग स्टार्स टीमचं आपण बघितलं तर काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. कारण की या संघाने कुठल्याही प्रकारे मोकळी सूट नाही दिली आहे. फलंदाज बाद होऊ शकतोय. हो, कॅच पकडला आणखीन एक. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर दर्जेदार आतापर्यंत दुसरा कॅच पाहायला मिळालाय. फलंदाज होईल बाद. पाहिलं तर लगोपाठ धक्का, 5वा धक्के पे धक्का दे धक्का, फलंदाज आउट. फड सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल कोणा. थँक्यू सो व्हेरी मच. विजय बेंदर यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर कॅच पकडला गेलाय. एका जबरदस्त आउटफिल्ड मध्ये आपण पाहिलं तर 2 कॅच आतापर्यंत पकडलेत विजय यांच्या माध्यमातून. धावफलक स्थिर पाहिला पण तर मग 32 आपण पाहिलं. अंतिमचा बॉल ब्लेसिंग स्टार्स कडे आपण बघितलं. जे स्टार्स आहेत ना, स्टार्स चमकतायत आज. चमकदार कामगिरी पाहायला मिळते. बघा विशाल आणि विकास सारखे 2 चांगले बॅटर्स देखील आहेत त्या टीम मध्ये. मग तुम्हाला 40+ जाणं अनिवार्य होतं. थोडंसं धावफलक आहे ना, आपण पाहिलं तर छोटं ठेवलंय, परंतु पाहावं लागेल. अजून देखील एक बॉल आहे. सध्या तरी पाहतोय आपण विस्तारित शॉट हवे. झेल निर्माण, झेल ड्रॉप. कॅच पकडायला हवा होता, झेल पकडायला हवा होता. झेल सुटलाय, नुकसान झालंय. ओव्हर थ्रो होईल आता आणि एक्स्ट्रा मात्र पण पाहिलं. विजय पाटला करतायत बॉलचा. बॉलला रोखण्यामध्ये यश मिळेल बाउंड्री लाईनच्या जवळ. त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या रन्स भरपूर दिल्यात. पाहावं लागेल. अंपायर्स 5 धावा इथे जोडल्या गेल्यात आणि मौल्यवान आहे त्या 5 धावा. कदाचित या 5 धावा नंतर मात्र घातक ठरू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग संजय वाडू हे आले होते आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी. आणि विश्लेषण करायचं झालं तर मग शेवटच्या बॉलवर आलेल्या 5 धावा आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झाले. 37 धावा झाल्यात आणि 38 धावांचं टार्गेट सेट झालंय. बॅटिंग कार्ड पाहतोय आपण. नितेश 7 मध्ये 18 केल्या. त्यानंतर आपण बघितलं तर महेश अजय यांना पाहिला पण तर 7 केल्या होत्या. आकाश सुरुवातीला 6 मध्ये 3 स्ट्रगलीचा क्रिकेट खेळला. महेश 0, दीपेश 0, बालकृष्ण 0 आणि संजय मात्र आपण बघितलं की थोडंसं जिथे ना त्यांना तर 0 असायला हवा होता, परंतु 5चा आकडा त्यांच्या नक्कीच भाग्यामुळे लागला. थोडंसं भाग्याची साथ दिली ती म्हणजे त्या खेळाडूने 5 धावा या निर्णायक ठरू शकतात त्या मॅच मध्ये. 5 अंतिमच्या क्षणापर्यंत पाहावं लागेल. रिक्वायर आपण बघितलं तर रिक्वायर 100 असेल आता तो म्हणजे 9.25. एक्स्ट्रा 4 आहेत. बॉलिंग कार्ड पाहिला पण तर नीरज एक्सपेल 7 विकेट नाहीये. विकेटलेस दया कोरडा यांना पण पाहिलं तर 5 धाव्यांचा स्पेल. विकेट टेकिंग
विकास मालकर यांचा 13 धाव्यांचा स्पेल 1 विकेट आणि सूरज कोरडा 12 धाव्यांचा स्पेल आणि 2 विकेट. 12-38 इथे आपण पाहिलं तर 24-38 असतील, कारण की जवळ आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा हा खेळ. थोडंसं आपण पाहिलं तर मग दुपारचं सत्र वातावरण शांत झालंय, परंतु या शांत झालेल्या वातावरणामध्ये आपण नक्कीच एक संगीतमय धून भरूया आणि या शांत झालेल्या वातावरणामध्ये आपण बघितलं तर मग क्रिकेटला एन्जॉय करूया. कमांडीच आहे. माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही वाटली. हाय हाय लाटी गोटी अशी केली से तू की त्याच्या मागे ऐकली. लाटी गोटी अशी केली से तू की त्याच्या मागे ऐकली. निळा निळा नकोया तू माझी पिगी हाय. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. थँक्यू सो व्हेरी मच. माझी जोडी सुंदर गाणं होतं. आमचे मित्र सखाराम यांचं हे लाडकं, आमचे लाडके मित्र समालोचक मित्र सखाराम यांचं हे चांगलं गीत, आवडतं गीत आहे. चला फील्ड सेट करा आणि ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण प्रारंभिक खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मंगळवारचा दिवस आपण पाहतोय आणि मग त्यात नंतर आणखी एक मंगळवारचा दिवस असतो तो म्हणजे 24 तारखेचा. 24, 25 आणि 26 आपण पाहिलं तर मग आपल्याला याच गावदेवी माता सातिवली ची यात्रा आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं तर मग त्या यात्रेचं आयोजन याच मैदानामध्ये असेल. 24, 25 आणि 26 बघितलं तर मग या गावदेवी मातेच्या यात्रेमध्ये सहभागी व्हा. आई गावदेवी मातेचं दर्शन घ्या. आई गावदेवी मातेच्या पालखी मिरवणुकीमध्ये आपण बघितलं तर सहभाग घ्या आणि नक्कीच प्रसादाचा लाभ घ्या. तसंच आपण बघितलं तर मग सातिवली गावच्या यात्रेमध्ये सहभागी व्हा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 24-38 ओव्हर्स आपण बघितले तर 4 म्हणजे 4 स्पेल असतील. 4 स्पेल मध्ये आपण पहिला प्रत्येक स्पेल खूप निर्णायक असेल, परंतु पहिला स्पेल पाहूया आपण. मांडंट्री पॉवर प्ले चा स्पेल. मांडंट्री पॉवर प्लेचा स्पेल मध्ये बॉलर पाहूया आपण कोण आहेत तर नितेश हांडवायना पाहतोय आपण. स्ट्राईक एंडकडे बॅटर आपण बघितले तर दया आणि विशाल सिक्सर किंग. मागील काही टुर्नामेंट्स मध्ये आपण बघितलं तर काय घातक अंदाजामध्ये विध्वंसक अंदाजामध्ये दिसून आलेत मिस्टर विशाल. आपण पाहिलं तर घातक अंदाजामध्ये मागील काही टुर्नामेंट्स मध्ये दिसून आलेत. चला मॅचला सुरुवात होते. पिपीचा हा स्पेल पॉवर प्लेचा स्पेल. व्हेरी फर्स्ट बॉल सामना करतील तया. सलीम मिडॉप तैनात पुढे आहे. पहिला बॉल आपण पाहिला थोडेसे बॅकफुटला गेले, कव्हर केला होता आपण पहिल्या विकेट आणि शपल क्रॉस गुड शॉट. बॉल हवाय. चला बॉल द्या. विशाल मालकरी 60 सिक्सर्स एका ओव्हर्स मध्ये 6 सिक्सर्स लगावण्याचा पराक्रम त्याच्या देखील नावावर आहे. बॉलिंग आपण पाहिलं तर मग 33 विकेट आहेत. 2 वेळा 3 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. नितीश देखील विकेट टेकर आहेत आणि विकेटची गरज असेल बघा. आता आपण बॉलरच्या उद्देशाने बघितलं तर मग विकेटची त्यांना गरज असेल. बॅटरच्या उद्देशाने बघितलं तर मग त्यांना आता सिक्सर्स आहेत, स्ट्राईक रेट आहे तो नक्कीच तो देखील सुधारण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांना देखील धाव्यांची गरज आहे. गरज तर सगळ्यांना आहे, पण पाहूया कोण पुरवेल. थोडा धीमा टाकलाय, थोडं मागे लेंथ ठेवली गेली आहे.
हलक्या हाताने आपण पाहिलं तर मग खेळण्याचा प्रयत्न होता. नितेश शांडवा यांच्या बॉलिंगला मात्र जर चांगल्या परीने खेळायचं असेल ना तर पाहावं लागेल, नीट निरीक्षण करून चांगले फटके मात्र खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. मेलकडी टीम आपण पाहिली तर मग जी आपल्याला खेळताना पाहायला मिळते आहे. फिल्डिंग करताना अक्रॉस गेले, फाईनला खेळायचं होतं. बॉल आणि बॅट मध्ये व्यवस्थित कनेक्शन नाहीये, दुसऱ्या धावेसाठी पलटले. पाहूया आपण नेमकं काय. 2 धावा पूर्ण, 12 होते तिकडे. ग्रेट फिल्डिंग वर्क्स व्हायला हवा होता परंतु तसं झालं नाहीये. आणि इकडे 2 धावा मिळतील. थोडंसं प्रेशर केलं होतं बिल्डअप 2 बॉल नाही, त्या 2 बॉलचं प्रेशर मात्र इथे थोडंसं रिलीज झालं या 2 धाव्याने. धाव फलक पाहिला पण तर इट्स 3 धावा फलकावर पाहतोय आपण. मॅच मध्ये आपण पहिले टार्गेट सेट आहे 38 आणि हे 38 जर टार्गेट डिफेंड करायचं असेल तर डिफेंडेबल बॉलिंग करावे लागेल, गुड बॉलिंग करावी लागेल. स्टिकरवर लागलाय बॉल आपण पाहिलं तर मग स्कोरिंग झोन मध्ये आहे. बॉल पकडण्याचा प्रयत्न स्टॉप केला गेलाय, उचलला गेलाय आणि आपण पाहिलं तर मग धाव मिळेल इकडे. 4 बॉल 4 धावा पीपीच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. हा पीपीचा ओव्हर असतो ना तर हा कसा ओव्हर असतो माहिती आहे का, डबल म्हणजेच दुधारी तलवारवाला असतोय. कारण की इकडून नाही तर तिकडून, कारण की नक्कीच तर या पीपीच्या ओव्हरमध्ये एक तर धावा तरी येत आहेत नाही तर विकेट तरी जात आहेत. आणि या पीपीच्या ओव्हरमध्ये आपण भरपूर वेळा असे चित्र पाहिलेत. अक्रॉस गेले खेळण्यासाठी शफल झाले होते, भरपूर शफल झाले होते. अगदी आपण बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये तर जवळजवळ विशाल 3ऱ्या 4थ्या स्टंप म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते एकदम. आणि त्यामुळे हा बॉल स्टंपच्या वरून गेला होता. एक गुड बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल फलकावर 4. विशाल पाहतो यावेळेला फटका खेळला गेलाय. कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात, स्टॉप केले बॉलला. मिळेल 1च रन्स. 1 रन्सने टीमचे टोटल 5 च्या घरामध्ये पोहोचलेले पाहायला मिळाले. 5 आले. थोडासा धीमा स्लो स्टार्ट पाहायला मिळतोय. आपण फ्लॅशबॅक कंपॅरिझन मध्ये बघितलं तर 7 धावा आल्या होत्या. आपण पाहिलं तर मग इंजर ग्रुप टीमच्या इथे 5 आल्यात. त्यामुळेच या मॅचची कहाणी आता आपण पाहणार आहोत की येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 33 11ची सरासरी असेल या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूने आपण पाहिलं तर मग प्रयत्न असतील बेलकडी टीमचे, दुसऱ्या बाजूने मोठे प्रयत्न ब्लेसिंग स्टार्स टीमचे. प्रयत्न कोणाचे पूर्ण होतील पाहूया मैदानाच्या मध्ये. तोपर्यंत डीजेल ऐकूया. खूप खूप धन्यवाद डीजे. धून आपण पाहिले तर संगीत माईक अजय बॉलिंग मार्कवर रेग्युलर बॉलर आहेत. पीपीच्या ओव्हर नंतर आपण पाहू शकतो आता फील्डचं बंधन मात्र शिथिल झालंय. त्यामुळे आता आपण पाहू शकतोय बाउंड्री रायडर्स डीप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड्स आपण पाहिलं तर मिड विकेट, त्यानंतर डीप काउ कॉर्नर, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश आहे थोडासा, डीप एक्स्ट्रा कव्हर्स आपण पाहू शकतो. मिड ऑफ लेग फिल्डर आहे, त्यानंतर पॉइंट लेग फिल्डर्स आपण पाहू शकतोय. हे फील्ड सेटअप केलेली आहे, फील्ड रचना आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेटला देखील एक फिल्डर्स तैनात केला आहे या घेऱ्यामध्ये आपण पाहतोय. अपील मोठी केली जाते आणि अपीलीला उत्तर मात्र दिलाय. उत्तर मिळालंय लेट मात्र थेट. आपण पाहिलं तर घातक खेळाडू होता हा विशाल, कारण की जर लाईन मध्ये आला असता तर घात केला असता, परंतु त्याला योग्य त्या षडाला योग्य त्या वेळेला केले पाहत आणि मोठा विकेट, मोठी प्राइजलेस विकेट मिळवलाय विशाल. कमाल करी आपण पाहिला तर मग बाद झालाय. मालकरी आहे परंतु कमाल करण्याची क्षमता ठेवतोय म्हणून त्याला आम्ही कमाल करी हे नाव दिलंय, परंतु ते बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये त्यांना पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. विकेट ऍक्शन रिप्ले बघा, अगदी हलकासा एज म्हणजे जिथे आपण बघितलं ना हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, झोन मधला फटका बॉल होता, असं नाही का हा बॉल खराब होता. आपल्या स्कोरिंग झोन मध्ये नक्कीच आपण पाहू शकतोय या बॉल पोचवलं असतं, परंतु थोडंसं लक फॅक्टर, लक अँड गुड लक अँड बॅड लक. नवीन बॅटर्स
रोहन मिस्टर रोहन इन झालेत. बॅटिंगसाठी फलकावर 5 आहेत. थोडासा कठीण काळ सुरू केलाय आता. रोहन धुमाडायना पाहतोय पण 24 सिक्सर्स आहेत. 457 म्हणजे ठीकठाक या संघासाठी स्ट्राईक रेट देखील चांगला आहे. म्हणजे एक ऍब्सोल्युटली ग्रेट प्लेयर्स आहेत आणि चांगले बॅटिंग करण्याची क्षमता आहे. शपाल खेळले गेले होते मागे बॉल सिंगल मेल. रोहन आहे ना रोहन यांच्याकडे आपण पाहू शकतोय काबिले तारीफ क्रिकेट आहे परंतु काबिले तारीफ करावा लागेल त्यांना. आता सध्या तरी आपण बघितलं तर मग या ओव्हरचे फेकून झालेले चेंडू पण पाहिले तर 2 आणि या 2 मध्ये 2 धावा 1 विकेट देखील मिळवली आहे. धावफलक 7 च्या घरामध्ये पोहोचलेला आहे. 38 चं टार्गेट आहे म्हणजे 31 अजून देखील हव्या असतील जिंकण्यासाठी. फटका खेचलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिकडे एका डब्याने फील्ड केलाय बॉलला. तोपर्यंत पहिल्यातून 2 पूर्ण होतोय सहज. थोडंसं आपण पाहू शकतोय मग सत्र दुपारचं उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळेच पाण्याची गरज प्रत्येक खेळाडूंना लागते. त्यामुळेच तयारी ठेवायचं पाणी. दोन्ही टीम्स असतील दोन्ही टीमचे खेळाडू असतील तर रेडी राहायचं पाणी वगैरे घेऊन कारण की 2 ओव्हर्स नंतर तो ब्रेक असतो तिथे पाणी कारण की उष्णतेचं प्रमाण वाढलंय त्यामुळेच प्रत्येकाला पाण्याची गरज देखील वाढलेली पाहायला मिळते. थोडासा चेंजेस सुद्धा पाहायला मिळतोय फील्डमध्ये. चर्चा करायची झाली तर जास्त वेळ देखील घेण्याचा प्रयत्न करू नका. 15 चेंडू आणि 29 धावा आता जिंकण्यासाठी हव्या असतील. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीमकडे पण बघितलं तर मोठा स्टार होता जो आपण पाहिला तर तो मात्र आपण पाहिला तर सध्या तरी त्या स्टारला अंधारामध्ये घालवलंय असं म्हणू शकतो कारण की त्याला बाद केलाय अंधारामध्ये ठेवलंय त्याला. परंतु अजून देखील एक स्टार आहे त्या टीमकडे. चांगला बॉल चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. बाळा गुड स्टॉप केलाय तिकडे. सध्या तरी आपण पाहू शकतो की आज बाळा यानं जर फील्ड डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं तर मग योग्य रीतीने आपण पाहिलं तर योग्य ती जागा मात्र दिली आणि त्या जागेवर आपण पाहिलं तर मग आपलं कार्य अति दक्ष रीतीने मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. ॲक्युरेट फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग. बीट केलाय बॅटरला परंतु बॉल थोडासा दिशाहीन आहे. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन्स. एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. फलकावर आपण पाहिलं तर 11 लेग स्टंपच्या बाहेर आपण पाहिलं तर बॉलच्या हाताने गेले होते. थोडासा लेगला मात्र आपण पाहिलं टार्गेट केलं होतं. इथे आपण पाहिलं तर बॉलर मिस्टर अजयने. टायमिंग चांगलं आहे परंतु डिस्टन्स कव्हर होईल का नाही. फिल्डर नितेश आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं चढू का इथे एक प्रॅक्टिस जेल आणि कंप्लीट केलाय. फलंदाज होतो इथे रोहन फेल. धक्का क्रमांक 2 11 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद केलाय. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीमचा आउट. थँक्यू सो व्हेरी मच. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर आकर्षण आहे. टीव्ही आहे सायकल आहे कूलर्स आहेत ट्रॉफी आहेत शूज आहेत कोंबडे देखील आहेत. परंतु या सगळ्या पारितोषिकांचे मानकरी कोण असेल. मानकरी आपल्याला जरूर डेफिनेटली परवाच्या दिवसामध्ये अर्थातच गुरुवारच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन आणि त्या पारितोषिकांचे मानकरी देखील आपल्याला संघ खेळाडू मिळतील. परंतु आणखीन जे संघ आहेत जे खेळणार आहेत त्या 2 दिवसामध्ये परंतु आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर चांगले कॅपेबल संघ आहेत. विकास कमालकरी आणखीन एक कमालीचा खेळाडू म्हणजेच विकास कमालकरी कमाल करू शकतायत. गुड बॅटिंगची क्षमता आहे त्यांच्याकडे. पहिला बॉल फेस करत असताना थोडस आपण बघितलं तर शपल क्रॉस खांद्यावर लागून बॉल अगदी आपण पाहिलं तर मग विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिकडे आपल्याला पाहायला मिळालंय तर नेमकं काय तर ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. अर्थातच आपण बघू शकतो की ते जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि फलकावर धावा आपण जर बघितल्या ना तर धावा झालेल्या आहेत 11. कंपॅरिझन आपण बघितलं तर मग 12 होत्या एन्जॉय टीमच्या. ब्लेसिंग स्टारच्या 11 आहेत परंतु प्लस काय ब्लेसिंग स्टार्सने 2 विकेट गमावलेत
आणि बेलकडीने 1 विकेट गमावला होता, म्हणजेच 1 धाव आणि 1 विकेटचं आपण पाहिलं नुकसान आहे इथे. परंतु ह्या 2 ओव्हरचा खेळ पाहिला, 12 मध्ये 27 अजून देखील हवे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 27 धावा होतील की नाही हे प्रश्न आहे ना, उत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया डीजेला, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 27 धावा जिंकण्यासाठी आता हव्या असतील दीपेश वाघा त्यांच्या हातामध्ये बॉल आणि या संघाची कमान असेल आता दया आणि विकास यांच्याकडे. कमान आहे, कमान पूर्ण करायची तर किमान बॅटिंग मध्ये आता मात्र ती जबाबदारी घ्यावा लागेल. जबाबदारीचं क्रिकेट. पहिला बॉल मात्र उंच उडवलाय, एलिव्हेशन नाहीये, झेल पकडला जाईल, फलंदाज होतोय बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, घातक प्रयत्न पाहायला मिळाला आणि तो मात्र आपण पाहिला तरी ते घात करून जातोय फलंदाज दयाचा आणि विकेट मिळाला दीपेशला पहिल्याच बॉलवर आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज कोरडा येताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि 27 धावा. असं वाटलं होतं की हे टोटल आहे ना थोडस छोटं आहे, परंतु नाहीये. आता हे टोटल आहे ना बरोबरीमध्ये आणलंय, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या नाही आहेत. विशाल कडून अपेक्षा पकडण्याचा प्रयत्न करतायत, बॉलला स्टॉप केला गेलाय, 2 धावा इथे जोडल्या गेल्या आहेत. बघा काय महत्वपूर्ण गोष्ट पाहतोय आपण, तर सांगेन तुम्हाला की गोष्ट काय सध्या तरी आपण पाहिलं तर जी प्लस मध्ये असेल एन्जॉय टीमसाठी. 10 चेंडू आणि 25 धावा जिंकण्यासाठी हवेत. 3-13 हे समीकरण पाहतोय, म्हणजे 13 धावसंख्येवर 3 गडी गमावलेत. येणारे आपण बघितलं तर 10 चेंडू आणि 25 धावा. बॉल आपण बघितलं तर प्रत्येक बॉल नंतर आपण बघू शकतो की रन्सवर आपण पाहिलं मोठा डिफरन्स, रन रेट वर डिफरन्स पडतोय, फरक पडतोय. सोडून दिलाय बॉल. पंच मात्र आपण बघितलं तर थोडेसे स्थिर आहेत आणि स्थिर होते आणि स्थिरच राहिले, परंतु थोडंसं आपण बघितलं की मग त्यानंतर आम्हाला लगेच त्यांनी डिसिजन पोहोचवलं की मग तिसरा पंचांची मदत मागितली इकडे. तिसरे पंच आहेत आमचे आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि तिसऱ्या पंचांच्या थ्रू मात्र आपण पाहिलं की नक्कीच क्लिअर केलं की हा नक्कीच डिसिजन आपण बघितला तर असेल दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात, नो बकवास, इट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईड असेल कारण की थोडासा इन कटर हाताळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की असं बॉल आपण पाहिला ना तर मग थोडासा पडल्यानंतर हलकासा लाईनच्या वरून ट्रॅव्हल झालाय, जी वाईट लाईन आहे ना त्याच्यावरून ट्रॅव्हल झालाय आणि थोडंसं आपण बघू शकतोय तेच वाईट मात्र इथे पाहायला मिळालं. 10 आणि 24. पुढील बॉल पाहतोय आपण, हलका स्विच बॅटचं पाहतोय आपण, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, फलंदाज आउट. नितेश इथे पाहिलं आपण तर सूरज बाद झालेत आणि विकेट किपर आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे कामगिरी करताना पाहायला मिळाले. नितेश शाडे आपण पाहू शकतो विकेट किपरच्या भूमिकेत. नवीन बॅटर नीरज मैदानाच्या आतमध्ये. जणू काही असं वाटतं की या मॅच मध्ये कोणत्याही प्रकारे ऊर्जा दिसत नाहीये. नीरज यांना आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिलंय. टीमची टोटल आपण बघितले तर मग 14 वर थांबलेली आहे.
ही आपण बघितलं ना तर खाशी सुरुवात नाही आहे या टीमकडे. आपण बघितलं तर कुठेतरी बरोबरीचं क्रिकेट खेळायला हवं होतं, ते बरोबरीचं क्रिकेट खेळण्यामध्ये असफल राहिलंय. नीरज आलेत बॅक टू दी बॉलर खेळले गेले तर डॉट बॉल मिळतो तिकडे. बघा एन्जॉय टीमने आपण पहिलं मॅच बनवली आहे पूर्णपणे. आपण पाहिलं तर ही मॅच आपल्या बाजूने पलटवली आहे, कारण की 4 विकेट डाऊन केले 14 आकड्यावर. लक्ष 38 होतं. जर माइंड क्रिकेट खेळला तर आपण पाहू शकतो मॅच जिंकले असते, परंतु सध्या तरी अजून देखील जिंकले जाऊ शकते असं नाहीये, परंतु ते क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला. बॅकबुटला पंच केला होतोय, शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डरला बीट केला बॉल, एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये मात्र ट्रॅव्हल झालाय. जास्त आपण पाहू शकतो तर मग मोठ्या धाव्यांची अपेक्षा मात्र ठेवली जात नाही. आता या इनिंग मध्ये आपण बघितलं तर चौकार आणि षटकार कधी येतील हा प्रश्न आहे, कारण की जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ समाप्त व्हायला आला आणि चौकार आणि षटकार आतापर्यंत आपण पाहिलं तर आलेला नाही आहे. ही सगळ्यात मोठी खंत आहे आणि आपण बघू शकतोय ही गरज मात्र आता 7 मध्ये 23 धावा हव्यात जिंकण्यासाठी. बॉल मात्र आपण पाहिला तर बॉलरने टाकलाय, परंतु हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे, वाईड आहे. सफल झाले होते आणि जवळजवळ डेड लाईन क्रॉस केले होते तिकडे आपण पाहिलं तर मग बॉल नाही, कारण की लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला होता. पटका खेचला आहे मिड विकेटला, पाहू शकतोय आता मिस्टेक झाली आहे. पहिली बाउंड्री आपण पाहिली तर मग विकास यांच्या माध्यमातून आणि या इनिंगची पहिली बाउंड्री येताना पाहायला मिळाले. 4 धावा आणि 4 धाव्याने संघाचं टोटल पाहिलं आपण तर पोहोचलंय 20च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 18. 6-18. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मिस्टर संजय आलेत. बॉलर संजय आहेत, परंतु बॅटर कोण आहेत पाहूया आपण. नवीन बॅटर्स स्ट्राईक एंडकडे नीरज, कारण की मागील विकास याने चौकार मारला होता त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाली या ओव्हरमध्ये. आणि आता बॅटर्स आलेत नीरज स्ट्राईक एंडकडे. 6 मध्ये 18 धावांची गरज आहे. पाहिजे ना 20 धावा फलकावर लागल्यात संजय. नीरज याने आपण पाहिलं तर आता कामगिरी करून दाखवावी लागेल. 18 धावा आहेत आणि 18 मध्ये एक बात आहे ते देखील सांगेन तुम्हाला. काय गोष्ट आहे सगळ्यात मोठी ते सांगेन, कारण की सध्या तरी 6-18चं हे समीकरण पाहायला मिळत आहे. समोर टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर आले तिकडे, झेल सुटला जातोय आणि धाव मात्र एकच घेतली आहे. विकास ह्याला पाहतोय आता आपण स्ट्राईक घेतली संघासाठी. विकास याने 2 बॉल खेळले, 2 बॉल मध्ये 4 धावा केल्यात आणि तो पहिला चौकार त्यांच्या पाठमधून आला होता. 1 धाव आली. 5 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी. बेसिक स्टार्स टीम आपण पाहिलं तर संघर्षाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय. संघर्ष आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे करत आलेला आहे पहिल्या बॉल पासून आणि तो या ओव्हर पर्यंत त्यांचा मात्र आपण पाहिलं संघर्षाचा काळ मात्र संपत नाहीये. नितेश आले तर आपण पाहिलं तर मग काहीतरी सल्ला दिलाय संजय यांना. आज बेलकडीचे संघ आपण पाहिले तर मग 2 संघ आहेत, एन्जॉय ग्रुप बेलकडे आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. म्हणजे अक्षय यांचा एक संघ आपण पाहतोय तो देखील या सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. विशालने स्ट्राईक ठेवले, परंतु बॉल हवेत बसलाय. विकेट मिळणार आहे आणि विकेट मिळाली आहे विशाल विकासची. आपण पाहिलं तर मग फलंदाज होते बाद विकास मालकरी आउट झालाय आणि इथे आपण पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आलाय. 4 चेंडू आणि 17 धावा गरज असेल आता संघाला. साकारला के डोंगराला आई माझी नांदते नांदते, मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते.
खूप धन्यवाद इजे. आपण बघितलं तर इथे मॅच भरपूर आपण पाहिलं तर मग कठीण झालाय. 4 चेंडू 17 धावा. विजय आले बॅटिंग करण्यासाठी आणि बॅटिंग ऍक्युरेट मात्र मॅच विनिंग बॅटिंग करतील का. थोडस मैदानामध्ये वातावरण आपण पाहिलं तर मग धुराळा झालाय. जवळ जवळ पण बघितलं तर बघ 17 धावा 4 मध्ये. विजय पाहतोय आपण. हा बॉल कट केला जातोय. एक धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेच्या साठी पळतलेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. परंतु बाउंड्रीची गरज आहे इकडे. बाउंड्रीज मात्र आपण पाहिलं तर मग जास्त आपण पाहिलं तर मग ठोकण्याचा प्रयत्न केला नाहीये. एक बाउंड्री आपण पाहिली पूर्ण या इनिंग मध्ये आतापर्यंतच्या खेळामध्ये. आणि हाच मोठा गंभीर प्रश्न राहिलाय. 3 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असेल आता मॅच जिंकण्यासाठी. या बॉलवर कोणत्याही उद्दिष्टाने आपण बघितलं तर धावा येणं अनिवार्य आहे. एक आली. एकने बाद बनणार नाहीये. कारण की इथे आपण पाहिलं तर जवळजवळ मॅच जिंकण्यासाठी आता ना 2 चेंडू आणि 14 धावा. एन्जॉय टीमने आपण पाहिलं तर मग कोणत्याही प्रकारे बॅटिंग करणाऱ्या टीमला एन्जॉय करण्याला मात्र कोणताच मुवमेंट दिला नाहीये. एकमेव बाउंड्री देखील आपण पाहिलं तर मिसफिल्डच्या स्वरूपात मिळाली होती. 2 चेंडू आणि 14 धावा. वेगवान बॉल पाहतोय आपण. जवळजवळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. 1 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. आणि या 14 धावा आपण बघितल्यानंतर काय आहेत तर शेवटच्या बॉलवरच्या 5 धावा आल्या होत्या ना त्याचपैकी आपण बघितलं तर या 14 मधल्या 5 मायनस करा. नेमकं काय आहे तर बघा आता चौकार आला होता. परंतु मॅच आपण पाहिले तर 10 धाब्याने पराभूत झालाय. परंतु 10 धाब्यांमध्ये आपण बघितलं तर 5 धावा किती होत्या आणि त्याच 5 धाब्यांचा आपण पाहिलं तर किती फायदा होता. कारण की प्रेशर असतं मोमेंटम असतं आणि तीच गोष्ट आपण पाहायला मिळाली कारण की जिथे विकेट मिळाला असताना तिथे 5 धावा मिळाल्या होत्या. आणि त्याच आपण पाहिलं तर मग कुठेतरी आपण पाहू शकतो या चेसमध्ये आपण पाहिलं तर डिफरंट टाकताना पाहायला मिळाला. फरक टाकताना पाहायला मिळाल्या. आणि या मॅचला जिंकलं गेलंय 10 धाव्यांनी आपण पाहिलं तर मग एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण जाऊया देऊया. प्लेअर ऑफ द मॅचचा दावेदार आहे जस्ट ऑन अँड ऑनली आपण पाहिलं तर मग खेळाडू ठरतोय तो म्हणजेच अजय. अजय हँडवा ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. 1 ओव्हर 6 धावा 2 विकेट्स आणि 7 धावा त्यांच्या पाहायला मिळाल्या. नितेश यांचा देखील रोल होता. 18 धावा बनवल्या. परंतु आपण पाहू शकतो विकेट्स आणि आपण बघितलं तर धावा पॉइंट प्लस होत आहेत. आणि नक्कीच आपण पाहिलं तर ते पॉइंट प्लस आणि आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅचचा दावेदार ठरतोय अजय. चला कॅप्टन देखील या. आणि एन्जॉय. चला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया.